मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू। राज ठाकरेंनी माँसाहेबांच्या पुतळा घटनेबाबत घेतला आढावा। माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानंतर मनसैनिकांकडून घेतली माहिती। आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण। मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ। मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना कार्यक्रमात दाखवले काळे झेंडे। ओबीसी आरक्षण वाचवा अशी केली घोषणाबाजी। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देणारी मी कोण? मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। शिवसेना भवनामध्ये आज संध्याकाळी शाखा प्रमुखांची बैठक। आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातील 2021 मधील बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष कोर्टाचे आदेश। पुढची सुनावणी 6 ऑक्टोबरला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस। या निमित्तानं राज्यासह देशभरामध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन। कासपठार आणि प्रतापगड नंतर आता महाबळेश्वर पाचगणीला सुद्धा युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा। महाबळेश्वर आणि पाचगणीला युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मिळालं स्थान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।